नमस्कार. आजच्या या भागात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक खूप सुंदर कथा ऐकणार आहोत. भक्तीच्या विजयाची कथा. आता एका साध्या कापडाच्या तुकड्यातून देवाचं प्रेम कसं काय दिसू शकतं, नाही का? पण ह्या प्रश्नाचंच उत्तर ना गुढीपाडव्याशी जोडलेल्या एका सुंदर कथेत दडलंय. चला तर मग आपण मिळून ते उत्तर शोधूया. तर ही गोष्ट सुरू होते एका अशा क्षणापासून ज्याची वाट कित्येक वर्ष पाहिली गेली होती. एका मोठ्या आनंदी क्षणापासून. तब्बल 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत येत होते. जरा विचार करा, 14 वर्ष हा किती मोठा काळ आहे. आणि इतक्या वर्षांनी प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण परत येत होते. त्यामुळे जी अयोध्या नगरी इतके दिवस जणू एका आश्रमासारखी शांत होती, ती आता रंगांनी आणि उत्साहाच्या आवाजांनी अक्षरशः न्हावून निघाली होती. आणि ही काही साधीसुधी वाट पाहणं नव्हतं, ही तर एक तपश्चर्याच होती. आई कौसल्येने 14 वर्ष आपल्या लाडक्या रामाची प्रतिमा डोळ्यात जपून ठेवली होती. भरताने सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य सांभाळलं आणि अयोध्येतल्या लोकांनी तर त्यांच्या अनुपस्थितीत साधू संन्याशांसारखं जीवन स्वीकारलं होतं. यावरून त्यांच्या प्रेमाची आणि भक्तीची खोली आपल्या लक्षात येते. संपूर्ण अयोध्या जणू एका मोठ्या उत्सवाच्या कॅनव्हसमध्ये बदलली होती. रस्त्यांवर सुंदर रांगोळ्या, फुलांचे हार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरावरून विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक म्हणून रंगीबेरंगी रेशमी गुढ्या डौलाने फडकत होत्या. सगळीकडे फक्त आणि फक्त जल्लोष होता. आता प्रभू श्रीराम या आनंदाने भरलेल्या शहरातून फिरत होते. सगळं काही अगदी छान चाललं होतं. पण तेवढ्यात लक्ष्मणाची नजर एका गोष्टीवर खेळली. आणि त्या एका क्षणात त्या उत्सवाच्या समुद्रात एक छोटासा प्रश्न, एक रहस्य निर्माण झालं. आणि हेच ते चित्र होतं जे या कथेचा केंद्रबिंदू ठरलं. बघा ना, एका बाजूला सगळी घरं, जिथे नवीन रंगीबेरंगी शानदार रेशमी गुढ्या उभारल्या होत्या, आणि दुसऱ्या बाजूला होतं एक असं घर ज्यावर फक्त एका साध्या जुन्या कापडाची गुढी होती. किती वेगळं चित्र होतं हे. आणि साहजिकच लक्ष्मणाला प्रश्न पडला. त्याने विचारलं, दादा, सगळ्यांनी इतक्या सुंदर गुढ्या उभारल्या आहेत, मग त्या एकाच घरासमोर एवढी साधी जुन्या कापडाची गुढी का? हाच तो प्रश्न होता जो या कथेला एका अत्यंत भावनिक वळणावर घेऊन जाणार होता. लक्ष्मणाचा प्रश्न ऐकून प्रभू श्रीराम म्हणाले, चला आपण स्वतःच तिथे जाऊन विचारूया. आणि मग ते त्या घराच्या दिशेने निघाले. आणि इथूनच त्या साध्या कापडामागची कहाणी, या कथेचा खरा आत्मा उलगडायला सुरुवात झाली. त्या घरात पोचल्यावर तिथल्या लोकांनी त्यांचं स्वागत तर केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदासोबत एक दुःखाची छटाही होती. त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरातले सर्वात वडीलधारे, सर्वात आदरणीय सदस्य आता मृत्यूशय्येवर आहेत. आणि त्या ज्येष्ठ व्यक्तीने जाता जाता आपल्या घरच्यांना एक अंतिम इच्छा सांगितली होती. ते म्हणाले, बघा, माझ्यासाठी कोणी शोक करू नका. आपला राम परत आलाय, त्याचा आनंद साजरा करा. फक्त माझी एकच इच्छा पूर्ण करा. आपल्या घराची गुढी माझ्या याच जुन्या कापडाने उभारा. आणि त्यामागचं कारण सांगताना ते म्हणाले, कारण या वस्त्रावर एकदा प्रभू रामाच्या पायांची धूळ लागली होती. तोच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे, सर्वात मोठा ठेवा आहे. म्हणून ह्याच वस्त्राने गुढी उभारा. विचार करा, एका भक्तासाठी यापेक्षा मोठं काय असू शकतं? आता ही सगळी कहाणी ऐकल्यावर प्रभू श्रीरामांनी जी कृती केली ती होती एका राजाची, एका देवाची आपल्या भक्ताप्रती असलेली करुणा. ती एक शाही देवाणघेवाण होती. त्या भक्ताची ही अढळ श्रद्धा, हे निस्सीम प्रेम, ही कथा ऐकून प्रभू रामांचं हृदय भरून आलं. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त करुणा दिसत होती. ही कहाणी त्यांच्या मनाला इतकी भिडली की कुठलाही राजाशाही थाटमाट त्यापुढे फिका होता. आणि मग श्रीरामांनी एक अशी गोष्ट केली जी कोणीच विसरू शकणार नाही. ते त्या साध्या गुढीजवळ गेले. त्यांनी आपल्या कमरेला बांधलेला मौल्यवान शाही शेला काढला आणि तो त्या भक्ताच्या गुढीवर चढवला. एवढंच नाही तर ते जुनं धूळ लागलेलं वस्त्र उचलून त्यांनी स्वतःच्या कमरेला बांधलं. त्या एका क्षणात एका चक्रवर्ती सम्राटाने आपल्या एका सामान्य भक्ताचा सन्मान केला होता. शाही वैभवापेक्षाही साधी, निर्मळ श्रद्धा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे, हेच जणू त्यांनी त्या कृतीतून दाखवून दिलं. पण थांबा, त्या साध्या वस्त्राची गोष्ट इथेच संपत नाही. ही कथा आता राजमहालात पोहोचते, जिथे भक्तीचं खरं फळ काय असतं हे पुन्हा एकदा सिद्ध होणार होतं. तर राजवाड्यात परत आल्यावर माता सीतेने एक मोठा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
ज्या वानर सैनिकांनी लंकेच्या युद्धात आपलं शौर्य दाखवलं त्या सगळ्यांचा सत्कार होत होता. मौल्यवान रत्न, वस्त्र, भेटवस्तू दिल्या जात होत्या. आणि मग पाळी आली हनुमानाची. सीतामातेने विचारलं, हनुमान, तुला काय हवं? तेव्हा हनुमान म्हणाले, माते, मला या मौल्यवान भेटवस्तूंचा मोह नाही. मला जर काही हवं असेल तर ते फक्त प्रभू श्रीरामांच्या कमरेला बांधलेलं ते साधं, जुनं वस्त्र. बघा, हनुमानाने त्या वस्त्राचं खरं मोल ओळखलं होतं. हे ऐकून सीतामातेला खूप आनंद झाला. त्यांनी स्वतः प्रभू रामाच्या कमरेचं ते भक्ताचं वस्त्र सोडलं आणि तितक्याच प्रेमाने ते हनुमानाच्या कमरेला बांधलं. जणू एका महान भक्ताचा पवित्र ठेवा दुसऱ्या महान भक्ताच्या हाती सोपवला गेला होता. आणि यातून हेच सिद्ध झालं की त्या राज्याचा किंबहुना संपूर्ण विश्वाचा सर्वात मोठा खजिना कुठला दागिना किंवा मुकुट नव्हता, तर ते होतं प्रेमाने आणि भक्तीने पवित्र झालेलं एक साधं जुनं वस्त्र. आणि असं म्हणतात की जो कोणी गुढीपाडव्याच्या मंगलदिनी ह्या कथेचं मनापासून स्मरण करेल त्याला एक विशेष आशीर्वाद मिळतो. पण तो आशीर्वाद नेमका कोणता हे कुठेही सांगितलेलं नाही. तो आशीर्वाद प्रत्येकाने स्वतःसाठी स्वतःच्या अनुभवातून शोधायचा असतो. किती सुंदर विचार आहे हा, नाही का?